भाजपचे जवळपास 40 मित्रपक्ष काही राज्यांमध्ये डोकेदुखी ठरत असल्याचं दिसतंय। निवडणुकीमध्ये 100 जागांवर हे मित्रपक्ष लढतायत, तर मित्रपक्षांमुळे 400 जागांवर विजय मिळवण्याची चिंता वाढलेली आहे। मित्रपक्षांमुळे अब की बार 400 पारची घोषणा भाजपनं बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। तर सुरुवातीला जेव्हा कॅम्पेन सुरू झालं लोकसभेसाठी त्यावेळेला भाजपकडून अब की बार 400 पारचा नारा दिला जात होता, पण हळूहळू ती जी घोषणा आहे ती बाजूला ठेवली जात असल्याचं कळतंय, कारण जे मित्रपक्ष आहेत भाजपचे ते डोकेदुखी ठरताना दिसून येत आहेत। मित्रपक्ष 100 पेक्षा जास्त जागांवर लढतायत अशी माहिती आहे आणि टोटल जागा आहेत 543, त्यापैकी 100 जागांवर जर मित्रपक्ष लढत असतील तर 443 जागांवर भाजप लढत असेल आणि त्यामुळे अब की बार 400 पारची जी घोषणा करण्यात आली होती भाजपकडून ती कुठेतरी बाजूला पडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये किती जागा भाजप ह्या ज्या निवडणुका सध्या सुरू आहेत, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्या मतदान होणार आहे, त्यामध्ये आणि जे उर्वरित टप्पे आहेत त्यामध्ये भाजपला किती जागा मिळणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।